وإلى ثمود أخاهم صالحا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره قد جاءتكم بينة من ربكم هذه ناقة الله لكم آية فذروها تأكل في أرض الله ولا تمسوها بسوء فيأخذكم عذاب أليم واذكروا إذ جعلكم خلفاء من بعد عاد وبوأكم في الأرض تتخذون من سهولها قصورا وتنحتون الجبال بيوتا فاذكروا آلاء الله ولا تعثوا في الأرض مفسدين قال الملأ الذين استكبروا من قومه للذين استضعفوا لمن آمن منهم أتعلمون أن صالحا مرسل من ربه قالوا إنا بما أرسل به مؤمنون قال الذين استكبروا إنا بالذي آمنتم به كافرون فعقروا الناقة وعتوا عن أمر ربهم وقالوا يا صالح ائتنا بما تعدنا إن كنت من المرسلين فأخذتهم الرجفة فأصبحوا في دارهم جاثمين فتولى عنهم وقال يا قوم لقد أبلغتكم رسالة ربي ونصحت لكم ولكن لا تحبون الناصحين ولوطا إذ قال لقومه أتأتون الفاحشة ما سبقكم بها من أحد من العالمين إنكم لتأتون الرجال شهوة من دون النساء بل أنتم قوم مسرفون وما كان جواب قومه إلا أن قالوا أخرجوهم من قريتكم إنهم أناس يتطهرون فأنجيناه وأهله إلا امرأته كانت من الغابرين وأمطرنا عليهم مطرا فانظر كيف كان عاقبة المجرمين. आणि समूदकडे त्याचा भाऊ स्वाले यांना पाठवलं. स्वाले यांनी सांगितलं, हे माझ्या समाज बांधवांनो, फक्त अल्लाहचीच भक्ती उपासना करा आणि अल्लाहला सोडून दुसरा कोणीही तुमचा ईश्वर नाही. आता तर तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट प्रमाण येऊन पोहोचलं आहे. ही अल्लाहची सांडणी म्हणजे उंटणी तुमच्यासाठी एक निशाणी आहे. तेव्हा तिला सोडून द्या की अल्लाहच्या जमिनीवर चरत फिरण्यासाठी. कधी वाईट इराद्यानं तिला सतावण्याकरता तिच्यावर हात उचलू नका, नाहीतर दुःखदायक सजा तुम्हाला येऊन गाठेल. आणि अल्लाहच्या देणगीची आठवण राखा, जेव्हा त्यानं तुम्हाला आद जनसमूहाचा नाश झाल्यानंतर उत्तराधिकारी बनवलं आणि तुम्हाला इतक्या चांगल्या जमिनीवर राहायचं ठिकाण दिलं की तिच्या सोयीमुळे तुम्ही महाल बनवता, पर्वत कोरून घरं बनवता. अल्लाहच्या या देणग्यांची आणि उपकारांची चांगली आठवण ठेवा आणि जमिनीवर फसाद माजवणं सोडून द्या. स्वाले यांच्या बिरादरीचे अहंकारी घमेंडखोर सरदार आपल्या समाजातल्या इमान राखणाऱ्या कमकुवत लोकांना म्हणू लागले, काय तुम्हाला माहिती आहे की स्वाले आपल्या पालनकर्त्याच्या तर्फे पाठवलेले पैगंबर आहेत? त्यावर त्या गरीब लोकांनी उत्तर दिलं की स्वालेह यांना जो संदेश घेऊन पाठवलं गेलं आहे त्यावर आम्ही पक्क इमान ठेवतो. तेव्हा मोठेपणा दाखवणारे सरदार म्हणाले, ज्यावर तुम्ही इमान राखता आम्ही त्याचा इन्कार करतो. मग त्यांनी सांडणीला कापून टाकलं आणि आपल्या पालनकर्त्याची आज्ञा मोडली आणि म्हणाले, हे स्वालेह, जर तू पैगंबर आहेस तर आता आणून दाखव तो अजाब, अल्लाहचा प्रकोप, ज्याची तू आम्हाला धमकी देत होतास. मग हादरवून टाकणाऱ्या भूकंपानं त्यांना गाठलं आणि सकाळी ते आपल्या घरात पालथेच पडून राहिले. तेव्हा स्वालेह त्यांच्यापासून तोंड फिरवून निघाले आणि म्हणाले, अरे रे, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो, मी तर आपल्या पालनकर्त्याचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि तुमचं भलं इच्छिलं, परंतु तुम्ही तुमचं भलं इच्छिणाऱ्यांना पसंतच केलं नाही. आणि लूत जेव्हा आपल्या बिरादरीला म्हणाले की तुम्ही किती निर्लज्जपणाचं काम करता,
तुमच्या पूर्वी जगात कोणत्याही लोकांनी असा बेशरमपणा केला नाही. किती निर्लज्ज झाला आहात की स्त्रियांना सोडून पुरुषांकडून आपली वासना पूर्ण करून घेता. खरं तर आता तुम्ही लोक मर्यादेच्या बाहेर निघून गेला आहात. यावर त्यांच्या बिरादरीच्या लोकांचं एकच उत्तर होतं की हे लोक मोठं शील पवित्रता दाखवतात. काढा यांना आपल्या वस्तीच्या बाहेर. मग आम्ही लूत यांना वाचवलं आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना, परंतु त्यांच्या पत्नीला सोडून, कारण ती तर अजाबला बळी पडणाऱ्यांच्या सोबत होती. मग आम्ही वर्षवला त्यांच्यावर एक वर्षाव. तेव्हा बघा अपराधी लोकांचा परिणाम कसा धडा घेण्यासारखा झाला.